नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण अख्ख्या मुगांपासून खूपच चटपटीत चमचमीत अशी रेसिपी बनवतो आहे। तर इथे मी अर्धा कप अख्खे मूग घेतलेत। यानंतर हे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचे। तर हे मी आधीच भिजत ठेवले होते। तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये 1.5 ते 2 तास भिजत ठेवले तरी चालेल। पहा, मूग अगदी सॉफ्ट झालेत। आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे काढून घेते। मूग मी 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे। याच्यातलं पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धे मूग मी काढून घेतलेत। आता हे मी वाटून घेते। मूग हे पहा, मी थोडेसे जाडसर असे वाटून घेतलेत। यामध्ये मी वाटताना पाणी घातलं नव्हतं। ही मुगाची पेस्ट मी इथे बाउलमध्ये काढून घेतले आणि आता उरलेले जे मूग आहेत ते सुद्धा आपण वाटून घेऊया। उरलेले सगळे मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतले। आता यामध्ये कांदा घालायचा आहे। एक मध्यम आकाराचा कांदा इथे मी घेतला आहे, मोठा मोठा चिरून घेतला आहे। यानंतर 6 ते 7 पाकळ्या लसूण यामध्ये घातली आहे। अर्धा इंच आलं तुकडे करून घालायचं आहे। यानंतर इथे मी 1 चमचा अख्खे धने घेतलेत। 1 चमचा बडीशेप घालायची आहे आणि अर्धा चमचा इथे जिरं घातलं आहे। याबरोबरच इथे तर 1 हिरवी मिरची घातली। ही मिरची तिखट आहे त्यामुळे मी इथे 1च मिरची घेतली। आता हे आपण वाटून घेऊया। पाणी न घालता हे असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर ही पेस्टसुद्धा आपण आधीच्या पेस्टमध्येच काढून घेऊया। तर ही नंतरची पेस्ट मी थोडीशी जाडसर ठेवली आहे। पहा, कांदासुद्धा यामध्ये आहे। आता यामध्ये पाव चमचा हिंग घातला आहे। पाव चमचा हळद घालायची आहे। यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा। चवीप्रमाणे मीठ घातलं। यानंतर अर्धा चमचा मी इथे आमचूर पावडर घातली आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आमचूर पावडरमुळे खूप चटपटीत ही रेसिपी होते। आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे 1 चमचा लिंबाचा रससुद्धा घालू शकता। हे सगळं मी मिक्स करून घेतलं। मसाले आणि मुगाची पेस्ट छान एकजीव करून घेतली। आता यामध्ये 2 चमचे बेसन घालायचे। मिक्स करून घेऊया। तर इथे मी आता हाताने सगळं एकत्र करून घेते। यामध्ये आपण जे धने, बडीशेप आणि जिरं घातलं ते जाडसर वाटल्यामुळे खूप छान लागतं दाताखाली आल्यानंतर। आता यामध्ये 1 चमचा मी तांदळाचं पीठ घालते। तांदळाच्या पिठामुळे रेसिपी छान कुरकुरीत व्हायला मदत होईल। तर इथे आपण मुगाचे पकोडे बनवतोय जे चवीला खूपच मस्त लागतात। तांदळाच्या पिठामुळे यातलं थोडंसं मॉइश्चरसुद्धा कमी झालं। आता यामध्ये 1 चमचा गरम तेल घालायचं आहे। पकोडे फ्राय करण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे। त्यातलंच 1 चमचा तेल इथे मी घातलं। आधी असं चमच्याने मिक्स करते। तर हे आपलं पकोड्यांसाठीचं पीठ तयार आहे। आता आपण वेगळी अशी कोथिंबीर टोमॅटोची चटणी बनवूया। तर इथे मी भरपूर कोथिंबीर घेतली आहे। याबरोबरच तुम्ही यामध्ये थोडासा पुदिना घालू शकता। माझ्याकडे आत्ता नाही आहे तर मी नाही घातला। यानंतर इथे 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घालायचा आहे। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। थोडंसं आलं घातलं आहे। 1 हिरवी मिरची घातली। 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। तर अगदी मस्त तिखट आंबट अशी आपली ही चटणी तयार होते। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता पाणी न घालताच मी वाटून घेतले। तुम्हाला पातळ चटणी हवी असेल तर थोडंसं पाणी घालू शकता। तर ही मस्त आपली चटपटीत अशी चटणी तयार आहे। कोणत्याही पकोड्यांबरोबर तुम्ही ही सर्व करू शकता। आता आपण पकोडे बनवून घेऊया। तर इथे मी कढईमध्ये तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं आहे। गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि हे पकोडे हाताने थोडेसे असे प्रेस करून तेलात सोडायचे आहेत।
मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे पकोडे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत छान फ्राय होतील. खूपच हलके फुलके होतात हे पकोडे. आणि हे मुगापासून पण बनवले आहेत, त्यामुळे पचायला सुद्धा अगदी हलके आहेत. याचा फेस थोडासा कमी झाल्यानंतर आपण हे पकोडे उलटून घेऊ. पाहू शकता इनो सोडा न घालता सुद्धा हे पकोडे छान असे फुलले आहेत, अगदी हलके झालेत. तर असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी हे फ्राय करून घेतले. काढून घेऊया, याच्यातलं तेल निथळून काढून घ्यायचे आहेत. आणि अशाच पद्धतीने उरलेले सगळे पकोडे मी इथे फ्राय करून घेते. आपण जी चटणी बनवली त्याबरोबर आणि टोमॅटो केचप बरोबर मी हे पकोडे सर्व केलेत. तर वरून मस्त क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट जाळीदार असे हे मुगाचे पकोडे तयार झालेत. तुम्हाला जर सकाळी पकोडे बनवायचे असेल तर रात्रभर तुम्ही मूग भिजत घातले आणि सकाळी पकोडे बनवले तरी सुद्धा चालू शकतं. इथे मी तुम्हाला एक पकोडा तोडून दाखवते. आतपर्यंत मस्त फ्राय झालेत पकोडे आणि या चटणीबरोबर हे पकोडे अगदी अप्रतिम लागतात. तर हे मुगाचे अगदी क्रिस्पी हलके फुलके पकोडे आणि याबरोबर वेगळी अशी टोमॅटो आणि कोथिंबीरीची ही चटपटीत चटणी संध्याकाळी चहाबरोबर तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा. सगळ्यांना नक्कीच आवडतील असे हे पकोडे आहेत. आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.